आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर तर दिलंच, पण खरपूस टीकाही केली। आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांवर त्यांनी तोफ डागली। थेट शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधातली भूमिका अधिक कठोर करत मला भोंग्यांचं राजकारण करायची गरज वाटत नाही, हा देश साफ झाला पाहिजे। इथली लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं, ज्येष्ठ नागरिक, आजारी लोक यांना भोंग्यांचा त्रास होता कामा नये। त्याच्यासाठी उद्या काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या तरी माझ्यासकट महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक या केसेस घेईल, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। समान नागरी कायदा लागू करण्याची थेट मागणी राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत केली। लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं पावलं टाकावीत, असंही राज ठाकरे म्हणाले। 3 तारखेला ईद आहे। माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत। आम्हाला त्याची इच्छा देखील नाही। महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही। पण आज 12 तारीख आहे। 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या। त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत। 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही। आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका, हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार। वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत, आम्ही वातावरण नाही बिघडवत आहोत। हा धार्मिक विषय मुळात नाहीच आहे, हा सामाजिक विषय आहे। वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो। नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे, आजही सांगणं आहे, या 2 मागण्या तुम्ही पूर्ण करा। या देशावरती खूप मोठे उपकार होतील। एक म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणा, आणि दुसरं म्हणजे या देशातल्या लोकसंख्येवरती पहिल्यांदा नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा। 18 जुलै 2005 18 जुलै 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे। इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनिक्षेपक किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा, असं कुठलाही धर्म सांगत नाही। आमच्या मते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं, अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये। जर सुप्रीम कोर्टाने जर समजा ही गोष्ट सांगितलेली असेल तर राज्यातल्या गृह खात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे होत का नाहीये? मतांसाठी? म्हणजे हे मतांसाठी म्हणून वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी बघत बसायचं, हातावर हात ठेवून आम्ही उभं राहायचं फक्त। म्हणतायत त्यांनी माझ्यावरती टीका केली, हे खरं आहे। मीही मोदी बीजेपी विरोधात बोलत होतो, त्यामुळे मला जो त्रास सहन करावा लागला तो मी सहन केला, पण त्यासाठी मी माझा मार्ग बदलला नाही। अच्छा, भुजबळ साहेब, तुमचे सीए, तुमचा चार्टर्ड अकाउंटंट आणि तुमच्या बरोबरचा एक माणूस यांनी केलेल्या केसेसमुळे तुम्हाला आज जावं लागलं। भारतीय जनता पक्ष किंवा मोदींवरती टीका केल्यामुळे नाही जावं लागलं, यांच्या संस्थेमधल्या गैरव्यवहारामुळे जावं लागलं आतमध्ये।
मोदींवरती टीका केली म्हणून नाही जावं लागलं. या पद्धतीनं राज ठाकरे यांनी कोणालाही सोडलं नाही. राज ठाकरे यांच्या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं आणि आता अजित पवार यांच्या टीकेला पुन्हा राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. काही काही जे पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं तो भोंगा लावा. अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा, परंतु त्याच्यातनं त्या परिसरामध्ये त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक सांगायला लागले की अरे बाबा आम्हाला निवडून यायचं, हे काय सांगतोय. लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा. त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना काय म्हणे, भोंगे आत्ताच दिसले का म्हणे, आत्ताच सुचले का, याच्या अगोदर काय म्हणे झोपा काढत होतात का. अजित पवार, मी कधी कधी कुठची गोष्ट बोललोय ना, हे मला नीट आठवतंय. तिकडे शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली होती. त्यालाही राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत चोख उत्तर दिलं. सांगली झाली की बरेच वर्ष एकत्र भूमिगत झाली असेल याचा काही अंदाज येत नव्हता कोणाला. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिकीचे यायला उत्सुक आहेत हे कालच्या सभेतून दिसलं. त्याचे हेच वैशिष्ट्य आहे की एक 2-4 महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे 3-4 महिने बाकीचे काय करतात मला माहीत नाही. असा प्रश्न त्यांनी जातीवादाच्या संबंधीचा काढला. ते काही म्हणू शकतात कारण त्यांच्या तोंडापुढे मर्यादा आणू शकत नाही. पवार साहेबांनी काँग्रेसमधनं बाहेर पडले की विदेशी पंतप्रधान आम्ही मान्य नाही करणार म्हणून. 99ला बाहेर पडले, सोनिया गांधी नकोत म्हणून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेस बरोबर गेले आणि मला असं वाटतं कृषी मंत्री झाले. 2 महिन्यात भूमिका बदलली. अशा तर असंख्य सांगता येतील अशा की जिकडे पवार साहेबांनी भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत, मी कोणती भूमिका बदलली. हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणली आहे. आठवून बघा, या देशामध्ये पाकिस्तानी कलावंतांना ढोंगणावरती लात मारून हाकलून देणारी संघटना कोणती होती, पक्ष कोणता होता. संजय राऊत यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि त्याही टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला. अहो, त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला. कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं. तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत. नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागले पत्रकार परिषदेत. काय पण भाषा पत्रकार परिषदेमधली. पत्रकार परिषदेमध्ये येऊन एका वर्तमानपत्राचा संपादक येतो आणि तो काय म्हणतो, कशामुळे झालंय सगळं, कारण आलं इथं अंगाशी. हे कुठचे आहेत तेच कळत नाहीत. हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत. ह्यांच्यासाठी एक फार छान शब्द आहे. आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. वरती अनुस्वार आहे, लक्षात ठेवा. राज ठाकरे यांच्यावर जयंत पाटील यांनीही टीका केली होती आणि त्यालाही राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. हे कधी गेले होते उत्तर प्रदेशमध्ये. मला भारीच कौतुक वाटते राज ठाकरेंचं. हे कधी गेले नाहीत, काय नाहीत आणि मोदी सरकार, योगी सरकारचं कौतुक करतायत. तेच म्हणतो, रिव्हर्स गेअर टाकलाय, प्लेट बदललेली आहे. थोड्या दिवसांनी आणखीन काही वेगळं बोलतील. जयंत पाटील
आता जयंत पाटलाला काही सांगा, चकित चंदू. एकदा मागे गृहमंत्री असताना मी त्याला सांगत होतो, ह्याच सगळ्या गोष्टी सांगत होतो. म्हटलं अहो जरा एकदा त्या बेराम पाड्यामध्ये जाऊन बघा, एकदा ह्या सगळ्या वस्तीमध्ये जाऊन बघा. इकडे म्हटलं अत्यंत भीषण अवस्था आहे म्हटलं तिकडे. कधी म्हटलं तिथे कुठे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. खरे की काय मला काही कल्पनाच नाही. सतत चेहरा चकित चंदू. आश्चर्य झालेलं असतं, सारखं आश्चर्य. म्हणजे विजलेला पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, म्हणे विजलेला पक्ष आहे. जयंतराव हा विजलेला पक्ष नाहीये, हा समोरच्यांना विझवत जाणारा पक्ष आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर त्याला जयंत पाटील यांनी ट्विटरवरून उत्तर दिलंय. जयंत पाटील काय म्हणालेत पाहूयात. 2014ला मोदींना पाठिंबा, 2019ला मोदींना विरोध, आता पुन्हा एकदा मोदींची पालखी खांद्यावर. एवढंच बोलून जयंत पाटील थांबले नाहीत, तर त्यांनी पुढे असं म्हटलंय की वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेंची. पुतण्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत. जयंत पाटील यांनी ज्या तातडीनं राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलंय ते पाहता हे वाकयुद्ध आणि आरोप प्रत्यारोप आणखीन रंगणार यात काहीच शंका नाही. ठाण्यातल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांचाही राज ठाकरे यांनी थेट उल्लेख केला. पण तो नुसता उल्लेख करून ते थांबले नाहीत, तर मुंब्र्यामध्ये झालेल्या विविध दहशतवादाशी संबंधित कारवायांची त्यांनी यादीच वाचून दाखवली. राज ठाकरे कधी लावरे म्हणतात, कधी धावरे म्हणतात, त्यांचं काय खरं नसतं. त्यामुळे ते जे बोलतात त्याला हो म्हणायचं आणि गपचूप गाडीत बसायचं. राज ठाकरे कधी लावरे म्हणतात, कधी धावरे म्हणतात, त्यांचं काय खरं नसतं. त्यामुळे ते जे बोलतात त्याला हो म्हणायचं आणि गपचूप गाडीत बसायचं. काय पण चेहरा आहे, नागाने फणा काढावा ना. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो, बिसू शकतो वगैरे वगैरे. ये शेपटा धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्त्रा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. वस्त्रा कसा सापडेल? बरं, इकडून तिकडून तुला वस्त्रा दिसला, याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. मशिदींवरचे भोंगे बंद करण्याच्या राज ठाकरे यांच्या जी भूमिका आहे ती मला मान्य असल्याचं मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. सलीम शेख आपल्याबरोबर आहेत. नाशिकचे आहात तुम्ही. अनेक मोठं वैभव तुम्हाला मिळालं असं तुम्ही सांगतायत आणि राज ठाकरेंच्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा दाखवला, काय सांगाल? खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी काही जे भोंग्याच्या बाबतीत बोललेले आहे, माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम मग ते गृह खातं असेल, शासन असेल, त्याची ते अंमलबजावणी करत नाही आहे. म्हणून राजसाहेबांनी शासनाला 3 तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे. तुम्ही स्वतः कट्टर मुस्लिम धर्मीय, तुम्ही मुस्लिम धर्माचं कसोशीने पालन करतात, पण जिथून तुम्ही निवडून होतात तिथले मतदार बहुसंख्येने हिंदू आहे आणि तरीही म्हणजे की तुम्हाला समाजातनं विरोध नाही झाला. खरं तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मला तर मुस्लिम असल्याचा गर्व आहे, पण त्यापेक्षाही मी भारतीय असल्याचा मला गर्व आहे. शेवटी आपण जर बघितलं, कुठेही नाशिकमध्ये माझ्या भूमिकेला विरोध झालेला नाही आहे. मी जी भूमिका मांडली आहे
ती कायद्याच्या चौकटीमध्ये मांडलेली आहे. जो कोणी विरोध केला असेल, ज्यांना राजकारण करायचं आहे, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यांना त्यांना स्वतःला समाजाला पोळपाट बनवायचं आहे आणि ती पोळी लाटून घ्यायची राजकारणाची. अशा लोकांचा विरोध तर राहणारच ना. नक्कीच, पण अगदी DNA वगैरे तपासा वगैरे अशा प्रकारची भाषा तुमच्यासोबत झाली. खरं तर माझा DNA काय मुस्लिम समाजाने माझा DNA चेक नाही केला. त्यांना माहिती आहे हा मुस्लिमच आहे. पण तेच मी बोललो ना, जे राजकारण करता त्यांना पोळी भाजून घ्यायची आहे. अशा लोकांनी माझा DNA चेक करण्याची भाषा केली आणि आजच्या सभेमध्ये माझा DNA काय, मी सर्व महाराष्ट्रातील जनतेसमोर माझा DNA काय तो सांगितलेला आहे. नक्कीच, म्हणजे आपण म्हणतो ना की राष्ट्रावर प्रेम करूया, पण राष्ट्रावरचं प्रेम हे व्यक्त करणं हे सगळ्यात महत्वाचं. देश सर्वप्रथम ही भूमिका तुम्ही मांडताय. खरं तर खरोखर मी या मताचा आहे. ह्या देशातला संविधान टिकेल, देश टिकेल. देश टिकेल तर संविधान टिकेल. तर देश आणि संविधान जर टिकत नसेल तर मला वाटतं तिसरा आहे धर्म. शेवटी संविधान हे देशावरती चालतं, देश हा संविधानावरती चालतो. आणि जर देश आणि संविधान आणि देश जर टिकला तर मला वाटतं या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांचा करारा जवाब आज 2 कारणांनी गाजला. एक म्हणजे की स्वतः राज ठाकरे आणि दुसरं म्हणजे नाशिकचे सलीम शेख यांची भूमिका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तिकडे बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भूमिकेला उघड पाठिंबा दिला. मिडल ईस्टमध्ये मशिदींवर भोंगे दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. रात्री 10 वाजता सर्व बंद होत असल्याचंही अनुराधा पौडवाल यांनी नमूद केलं. त्यांनी आमच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांच्याशी खास बातचीत केली. पाहूया. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल जी आपल्यासोबत आहे. अनुराधाजी, आता जे विवाद सुरू झालेला आहे अजान विरुद्ध हनुमान चालीसा, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? बेसिकली हे जे काय वादविवाद चालू आहे, इट इज मोर अगेन्स्ट लाऊडस्पीकर्स. की लाऊडस्पीकर्स समजा जर का बाकीच्या सगळ्या ह्याच्यासाठी बॅन केलेले जातात, जगरात्यांसाठी बॅन केलेलं आहे, किंवा जे 10 वाजल्यानंतर नाही असायला पाहिजे तर जगरातासाठी बॅन झाले, किंवा गरबासाठी बॅन झाले, विच इज नॉट इवन 365 दिवस नहीं है, दिस इज जस्ट 10 days. कि जगराता तो एखाद जगराता कोई महीने में एखाद जगराता कहीं पे हो, तर अशा तऱ्हेने आहे. तर मग इफ देर इज अ लॉ इट शुड बी ऍप्लिकेबल टू एव्हरीबडी. तर आता तसं तर रिसेंटली आता हे हनुमान चालिसाचं जे सुरू केलं, अच्छा ठीक आहे, तुम्ही जर का करणार आम्ही पण हनुमान चालिसा लावू, आम्ही हनुमान चालिसा लावू, आणखीन समबडी एल्स विल गेट अप अँड टेल किंवा आम्ही व्हॉट एव्हर मे बी ज्यांचं कोणाचं धर्माचं आहे मग त्यांचं बघून आणि चौथा हे मेळासारखं होऊन जाणार. यु नो, सो बेसिकली इट्स नॉट द राईट ट्रेट. दॅट इज नॉट द सोल्युशन. सोल्युशन हे आहे की पीसफुल कोहॅबिटन्स व्हायला पाहिजे आणि एकमेकांचे समजून घेऊन यु नो डिसिजन्स शुड बी टेकन. हे नाही की जस्ट फॉर द सेक ऑफ इगो म्हणून किंवा वो कहते तो हम क्यों नहीं, म्हणजे दॅट इज नॉट अ सोल्युशन. तर आय जस्ट फील की जो एक लॉ आहे तो सगळ्यांसाठी एकच असला पाहिजे. काही वर्षापूर्वी सोनू निगमने पण हा मुद्दा उठवलेला होता की अजानच्या जे आवाज येते सकाळी 4:30-5 वाजता त्यामुळे त्रास होतो. हो, प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडलेला आहे. ओके, की त्याच्यामुळे बट हिअर वी आर टॉकिंग अबाउट म्हणजे त्यांनी त्याचा पॉइंट मांडलेला. तर बट हिअर इट इज लाईक हे लोक असं करतायत तर मग आम्ही असं करू, मग तो तिसरा म्हणून आम्ही असं करू. अँड दिस इज समथिंग दॅट इज खरोखरच म्हणजे दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये मी तरी ऐकलेलं नाही. आय डोंट नो म्हणजे कुठे होत असेल तर. पण जसं सौदी जेवढे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये लाऊडस्पीकर्सवरती वगैरे नसतात. ब्युटिफुल मॉस्क वगैरे खूप सुंदर असतात तिथे, पण मी कुठेच हे ऐकलेलं नाही जितकं आपण इथे ऐकतो. आणि
आता तर ऐकतो वुड नॉट बी द राईट थिंग, कारण नाव एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड आणि सगळ्यांनी दे बीन व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि त्यांनी आता व्हॉल्यूम हार्डली असतं, म्हणजे ऐकायला जात नाही. सो दॅट इज अ वेलकम थिंग आणि अप्रिशिएटेड. थँक्यू. त्यामुळे या उत्तर सभेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघणार यात काहीच शंका नाही. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. केसरीचा मान पटकावला. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कळंब तालुक्यातल्या मोहा आणि एडशी हा रस्ता गावकऱ्यांची अडचण ठरलाय. जवळपास 25 किलोमीटर रस्त्यावर गुत्तेदारानं खडी अंथरून ठेवली. त्यामुळे या गावकऱ्यांना सध्या खडी फोडण्याची नाही तर फोडलेल्या खडीची शिक्षा भोगावी लागते. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. मराठा आरक्षणाविरोधी केस लढताना सदावर्ते यांनी बेकायदेशीर पैसे गोळा केले असल्याचा आरोप मराठा समाजाने केलाय. याबाबत सदावर्ते यांच्या विरोधात शहापुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ नील सोमय्यांचा सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. मुंबई सत्र न्यायालयानं नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले. किरीट सोमय्यांचं घर बंद असल्यानं अधिकाऱ्यांनी नोटीस त्यांच्या घरी चिकटवली. उद्या किरीट सोमय्यांना चौकशीसाठी हजर राहण्याला सांगितलं गेलंय. किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना नोटीस बजावली आहे. INS विक्रांत कथित अपहार प्रकरणी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे सोमय्या चौकशीला हजर राहतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंड इथल्या घरी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. किरीट सोमय्या यांनी कोणताही गुन्हा केला नसेल तर ते लपून का बसलेत? किरीट सोमय्या देशात कुठेही असले तरी महाराष्ट्र पोलीस चोख कामगिरी बजावतील असं सूचक वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी केलं. विक्रांत बचावचा पैसा हडपणाऱ्या भाजपलाही सह आरोपी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भाजपच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. किरीट सोमय्या विक्रांत घोटाळा करून कुठे लपलेला याचा शोध घेतला पाहिजे असं वक्तव्य आमदार अमोल मिटकर यांनी केलंय. तर सोमय्या पिता पुत्रांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान चिथावणीखोर भाषण करून सिल्वर ओकवर हल्ला घडवून आणणारे सदावर्ते यांना हल्ल्याच्या दिवशी नागपुरातून 2 कॉल आले होते. याबाबत नागपूरमधील मास्टर माइंड कोण हे लवकरच महाराष्ट्रासमोर येईल असा हल्लाबोल आमदार अमोल मिटकर यांनी केला. भाजपशी संबंधित नेत्यांची एक माफिया टोळी ईडीची धमकी देऊन लोकांकडून पैसे उकळते. हे पैसे थायलंड आणि बँकॉकमध्ये जमा केले जातात असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी या प्रकरणात थेटपणे भाजप नेत्यांचं नाव घेतलं नसलं तरी ही टोळी भाजपशी संबंधित असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सूचित केलंय. किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल होते. अशात काही अज्ञातांनी सोमय्यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं लिहून ठेवलं होतं. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दिलासा मिळाला. दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर केलाय. सरकारच्या दबावाखाली गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलाय. तुरुंगात डांबण्याचा सरकारचा डाव असल्याचाही दरेकरांनी आरोप केलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वकील सतीश उके आणि प्रदीप उकेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. PMLA कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काश्मीर फाईल्स सिनेमानंतर राज्यात धार्मिक तणाव वाढल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. रामनवमीच्या दिवशी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भाजपचं नाव न घेता हल्ला चढवलाय. काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय. अनिल परबांचे शिवालिक बिल्डर सोबत काय संबंध आहेत याचा खुलासा करण्याचं आव्हान सिद्दीकींनी केलंय. तुम्हाला मंत्रालयाचं काम पाहायचंय
पण तुम्ही दुसरीकडेच लक्ष देत असल्याचा आरोप सिद्दीकीने केलाय. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीनं आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. चित्रा वाघ यांनी बळजबरी करत पोलिसांना जबाब द्यायला भाग पाडल्याचा आरोप पीडितेने केला. मोहम्मद अहमद आणि चित्रा वाघ यांनी मला गोवा मुंबईत डांबून ठेवल्याचा आरोप या पीडितेने केलाय. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात कारवाई करायचं सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली त्यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलंय. मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. शिवसेना भवनातल्या मंदिरात हनुमान चालीसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 16 तारखेला हनुमान चालीसा आणि आरतीसाठी परवानगी द्या अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी कारवाई करत आहात म्हणून शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे, त्यामुळे परवानगी द्या असंही या पत्रात नमूद केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होतीये. राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली होती, त्यानंतर आज ही उत्तर सभा होते. वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं आणि जर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका असं सुजात यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून 1 मेला भाजपची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सभेत संबोधित करणार आहेत. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. कोल्हापुरात उत्तर पोटनिवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 45% मतदान झालं. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 357 केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडते. कोल्हापूरमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा झाला असून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसात वादावादी झाली. राजारामपुरी परिसरातला हा प्रकार असून बूथ हटवण्यावरून हा वाद झाला. ठराविक अंतराच्या आत असलेला बूथ पोलिसांनी हटवला. पुण्यात आता कचरा वाहतुकीत घोटाळा झाल्याचं समोर आलंय. शहरातील कचरा वाहतुकीच्या नावाखाली गेल्या 4 वर्षात कोट्यवधी रुपयांची बोगस बिलं काढण्यात आली. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी कर्मचारी आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या आणि आता ब्रेकनंतर पहिली बातमी आहे ती किरीट सोमय्या आणि नील सोमय्या या पिता पुत्रांबद्दलची. या दोघांच्याही अडचणींमध्ये वाढ झाली. किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यामुळे नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली. चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस सोमय्या यांच्या घरावर चिकटवण्यात आली. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटिसीतून सोमय्या पितापुत्रांना देण्यात आले. तिकडे INS विक्रांत कथित अपहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं एक पथक भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या घरी पोहोचलं. या प्रकरणी उद्यापर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमय्या यांना नोटीस बजावली. अशा प्रकारची नोटीसच सोमय्या यांच्या घराबाहेर चिकटवण्यात आले. या प्रकरणी सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कालच न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यातच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिलेत. आता या दोघांपैकी कोणीही चौकशीला हजर राहतं किंवा नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आम्ही तपास कामीच आलेले आहे. जास्त मी प्लीज याच्यासमोर सांगू शकतो. आम्ही तपास कामीच आलेले आहे. जास्त मी प्लीज याच्यासमोर सांगू शकतो. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.